एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही अनेक प्रकारची गवारीची भाजी खाल्ली असेल, पण आज मी तुम्हाला ही रेसिपी काही वेगळ्या अंदाजात सांगणार आहे। तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। तर भाजी बनवण्यासाठी मी आमच्या शेतातील गावरान गवार घेतली। ती पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून एका कढईत 1 टेबलस्पून तेलामध्ये गवार मस्त खरपूस होईपर्यंत थोडंसं मीठ घालून 5 मिनिटे परतून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे गवार लवकर भाजली जाते आणि करपत सुद्धा नाही। अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून आपल्याला स्वयंपाक करता येतो। तर दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, खिसलेले खोबरे आणि कोथिंबीर हे वाटण करत असताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये। तर गवारीची भाजी खूप जास्त चविष्ट होण्यासाठी हे वाटण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर सेम कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेऊन त्यात जिरी, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कांदा थोडा परतल्यानंतर त्यात टोमॅटो घालून 2 ते 3 मिनिट हे सर्व व्यवस्थित परतून घेतल्यावर यात 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट, जिरा पावडर, हळद आणि मीठ हे घालून सगळं छान असं परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर देन आपण बनवलेला मसाला यात घालायचा आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। देन आपण परतून घेतलेली गवार याच्यात घालायची आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटानंतर यात गरम पाणी घालून हलकीशी उकळी आल्यानंतर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। तर 7 ते 8 मिनिटानंतर आपली भाजी शिजवून होते। सुरुवातीलाच गवार आपण खरपूस भाजून घेतल्यामुळे शिजायला तसा फारसा जास्त वेळ लागत नाही। तर यावर मस्त अशी कोथिंबीर घालून आपली गवारीची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर माझ्या या गवारीच्या रस्सा भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सो बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग।